नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण डेटा मायनिंगचे पार्ट्स पाहत आहोत. त्याच्यापैकी हा पार्ट 4 आहे. बॅक नंतर त्याच्यापैकी हा पहिला क्वेश्चन, बॅक प्रोपेगेशन न्यूरल नेटवर्क लर्निंग अल्गोरिदम हे काय करतं, ट्रेन करतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, न्यूरल नेटवर्कला नंतर त्याचे स्टेप्स आहेत. इनिशियल वेट नंतर त्याचे काही स्टेप्स दिले आहेत. ते स्टेप्स आपण बघू शकतो इथं. इनिशियल वेट, जे पण वेट आहे त्याला रेकॉर्ड करणं व्हॅल्यूला, नंतर फॉरवर्ड प्रोपगेशन, कॅल्क्युलेट इरर, बॅकवर्ड प्रोपगेशन, अपडेट वेट, रिपीट, हे असे दिले आहेत. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की ते मल्टिपल लेयर्स नेटवर्कला एक पेशंट असतं, इरर रिड्यूस करतं आणि डीप लर्निंगसाठी यूज होतं. नंतर याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत की हे स्लो आहे, नंतर स्टक होऊन जातं एखाद्या लोकल मिनिमममध्ये, नंतर रिक्वायर लास्ट डेटा त्याला रिक्वायर असतो. नंतरचा पॉईंट आहे नॅव बाईस क्लासिफायर. नॅव बाईस क्लासिफायर काय, अज्युम ऑल ॲट्रिब्यूट्स इंडिपेंडेंट, ते अज्युम करून घेतं की इंडिपेंडेंट, हा फॉर्म्युला त्याचा. नंतर वर्किंग स्टेप्स काय की आयडेंटिटी क्लास, आयडेंटिफाय क्लास आयडेंटिफाय करतं, कॅल्क्युलेट पिरियड टेबिलिटी, नंतर कॅल्क्युलेट लाईकहुड, नंतर अप्लाय नॅव अज्युम्शन, नंतर कम्प्यूट पॉस्टर प्रोबॅबिलिटी, नंतर क्लास प्रेडिक्शन. नंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय की सिम्पल आहे, फास्ट आहे, वर्क वेल विथ लार्ज डेटा आणि रिक्वायर लेस ट्रेनिंग डेटा. त्याचे लिमिटेशन्स काय आहेत की ते होल्ड करू शकत नाही एखाद्या रीड डेटाला, ते होल्ड करू शकत नाही बुवा. नंतर के मीन्सचं काय की हे डेटाला डिवाईड करायचं काम करतं क्लस्टरच्या बेस्टवरती, सिमिलॅरिटीवरती. आणि त्याचे स्टेप्स आहेत की चूज नंबर ऑफ क्लस्टर चूज करायचे, सिलेक्ट इनिशियल सेंट्रॉइड सिलेक्ट करायचा, नंतर असाइन डेटा पॉईंट करायचा जो नियरेस्ट येतो, नंतर कॅल्क्युलेट न्यू सेंट्रॉइड आणि रिपीट अंटील क्लस्टर डू नॉट चेंज, रिपीट करत राहायचं जोपर्यंत क्लस्टर चेंज होत नाही तोपर्यंत. नंतर नेक्स्ट पॉईंट आपला के मिडआउट्स मेथड, म्हणजे हे पण के नियरेस्ट सारखंच आहे आणि हे डिवाईड करतं के क्लस्टरला, सिलेक्ट ॲक्च्युअल डेटा पॉईंट्सला आणि युजिंग मीनला. ओके, याचे स्टेप्स काय की के सिलेक्ट करतं, असाइन करतं, स्वॅप करतं, कॅल्क्युलेट कॉस्ट करतं, चूज कम्प्युटेशन करतं, रिपीट अंटील करत जातं. के नियरेस्ट सारखंच येते. क्लस्टरिंग मेथड्समध्ये अनसुपरवाइज्ड लर्निंग येते. नंतर ग्रुप डेटा ऑब्जेक्टचे पण ग्रुप म्हणजे डेटा ऑब्जेक्टला ते ग्रुप करून घेतं. नंतर मेन मेथड्स काय त्याची, पार्टिशनिंग, हायरार्किकल, डेन्सिटी बेस्ड, ग्रिड बेस्ड, मॉडेल बेस्ड, कंटेंट बेस्ड. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला 21 डिफरंट बिटवीन एमओलॅप आणि आरओलॅप. एमओलॅप काय की स्टोअर मल्टिपल क्यूब, हे रिलेशनल क्यूबमध्ये. लिमिटेड स्केलेबिलिटी, हॅश स्केलेबिलिटी. स्मॉल डेटा आहे, हे लार्ज डेटासाठी यूज होतं. फ्री कम्प्युटेड आहे आणि हे कम्प्युटेड डायनॅमिकली होतं. हाय स्टोरेज आहे, लो स्टोरेज आहे. कॉम्प्लेक्स आहे म्हणून इझी आणि फास्ट आहे, हे SQL बेस्ड आहे. हे मायक्रोसॉफ्ट ॲनालिसिस सर्व्हिसेस एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल SQL सर्व्हर, ओरॅकल आणि ओलॅप त्याचे एक्झाम्पल दिले आहेत. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सबस्क्राईब आणि लाईक. इथे आपण दाबू. धन्यवाद.